हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर ही आहे माझी डेली रुटीन. तर आज मी तुम्हाला सकाळ ते दुपारपर्यंत माझे काय काय कामं चालतं हे सगळं दाखवणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी सकाळी उठले, मुलांचे टिफिन वगैरे बनवलं, त्यांना उठवलं, त्यांची अंघोळ वगैरे घातली, टिफिन पॅक करून त्यांना शाळेत पाठवलं. त्यानंतर उरलेलं पोळ्या वगैरे लाटून वगैरे घेतल्या, कारण माझी सकाळी खूप घाई असते, कारण माझे लगातार 3 टिफिन असतात. म्हणजे माझी मुलगी 7 वाजता जाते, मुलगा 8 वाजता जातो, आणि हे तर 9 वाजता जातात. त्यामुळे मला सकाळी खूप घाईघाई असते आणि मला घाईघाईमध्ये सगळं स्वयंपाक देखील करावं लागतं. तर मी माझा देखील तेव्हाच करून घेते, नंतरून करायला मला खूप कंटाळा येतो. लगेच मी पोळ्या वगैरे सर्व लाटून वगैरे घेतल्या. माझी चहा देखील बाकी होती. चहा मी हे सगळं कामं आटपल्यावर सगळ्यात शेवटी चहा घेते. तर मला यांनी पोळ्या लाटताना सांगितलं की आपल्याला बाहेर जायचंय. कुठं जायचंय, काय जायचंय, काहीच सांगितलं नाही. फक्त एवढंच सांगितलं की ते लवकर पोळ्या वगैरे कर आणि कामं वगैरे आटप, आपल्याला बाहेर जायचंय. तर मग मी ते आटपलं तसंही, पण कुठे जायचंय, काय जायचंय, कारण माझ्या घरातले सगळे कामं बाकी होते. कपडे देखील आज जास्त होते. भांडी तर काही नाही, हे स्वयंपाकाचेच भांडे होते, भांडे कमी होते, त्यामुळे मला काही एवढं लागलं नाही. त्यानंतर मी हे बघा अशा प्रकारे पोळी वगैरे लाटली. तर पोळी बघा किती छान अशी टुम वगैरे फुगलेली. कोणी फुगलेलं असलं तर त्याच्यात काही फरक पडत नाही, फुगो वगैरे, पण पोळी नाही फुगली तर फरक पडतो, कारण पोळी फुगली म्हणजे छान वाटतं की नाही फुगली वगैरे असं तसं. तर ते अशा प्रकारे मीने चवळीची भाजी वगैरे केली आणि अशा प्रकारे सगळ्या पोळ्या वगैरे लाटून घेतल्या. त्यानंतर मीने त्यांचा टिफिन वगैरे पॅक केला. तर ते टिफिन पॅक करून त्याला पिशवीमध्ये वगैरे ठेवावा लागतो आणि त्यांच्या बॅगजवळ ठेवावा लागतो. जर नाही ठेवला तर ते घरी विसरून जातात. तर ही काळजी मला अगोदरच घ्यावी लागते. त्यानंतर माझं खूप डोकं उठलं होतं, तर मग मला चहा प्यायची होती. केव्हाची चहा उकळून पडलेली होती. शेवटी मी गॅस बंद केला, परत अजून उकळून घेतली, चहा वगैरे गाळून घेतला. त्यानंतर चहा वगैरे पिला. मग चहा पिल्या गेल्यानंतर माझ्या डोक्यात विचार येत होते की हे कुठे घेऊन जाणार आहे, काय सरप्राईज वगैरे देणार आहे. फक्त एवढंच सांगितलं होतं की बाहेर वगैरे जायचं, पण कुठं जायचं, काय जायचं काहीच सांगितलं नाही. तर अशा प्रकारे मी चहा घेतला. चहा घेताना विचार करत होते की कुठं जायचं, काय जायचंय, पण आयडिया वगैरे काही येत नव्हते. म्हटलं जाऊदे, जिथं जायचं तिथं घेऊन जातील वगैरे. तर माझे कामं देखील बाकी होते. तर अशा प्रकारे मी गॅस स्वच्छ पुसून घेतला. त्यानंतर घराची साफसफाई केली. हे बघा, बेड वगैरे व्यवस्थित आवरून घेतलं, झाडून घेतलं. त्यानंतर माझे फक्त आता कामं हे बाकी होतं, कपडे बाकी होते आणि भांडे बाकी होतं. तर ते देखील मी करून घेतले. बघा, भांडे वगैरे धुतल्या गेले, कपडे पण धुतल्या गेले. त्यानंतर कपडे धुतल्या गेल्यानंतर त्यांना व्यवस्थित वाळत वगैरे घालून दिले. अशा प्रकारे बघा, इतके कपडे होते, आज खूप सारे कपडे होते, तर घाईघाईमध्ये करून घेतलं मी. त्यानंतर छानशी तयारी वगैरे केली. तयारी केल्या गेल्यानंतर माझी देवपूजा देखील बाकी होती. देवपूजा वगैरे करून घेतली. देवपूजा केल्या गेल्यानंतर मला मुलांना देखील घ्यायला जायचं राहतं, तर त्यांना घ्यायला गेली. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर कमेंट, लाईक, शेअर नक्की करा. आणि असेच जर व्लॉग बघायचे असेल तर फॉलो करा आणि शेअर करा. बाय.